वर्षापासून आलेली आहे। प्रत्येक तांड्यात हा तीज उत्सव साजरा करण्यात येतो। आमच्या पण पारखेड तांड्यात हा तीज उत्सव साजरा करण्यात येत आहे। 11 दिवसाचा हा तीज उत्सव असतो। नायकच्या घरी आम्ही हा गहू म्हणजे एका टोपलीत टाकतो आणि तो गहू उगवतो। तेव्हा 11 दिवसाच्या नंतर आम्ही तो गहू विहिरीत किंवा नदीत टाकायला नेतो आणि 11 दिवस सकाळ संध्याकाळ आम्ही त्या गहूंना पाणी देतो। ही परंपरा 5000 वर्षापासून सुरू आहे आणि ही परंपरा पुढे पण चालावी अशी आमची विनंती आहे। आणि आम्हाला असं शासनाला असं म्हणायचं आहे की फक्त ही आमची बंजारा संस्कृती आहे, हा आमचा बंजारा त्योहार आहे, तर शासनाने या त्योहारानिमित्त शासकीय सुट्टी दिली पाहिजे। फक्त आमची एवढी मंजुरी करावी। आपण काय माहिती? आज आम्ही इथं पारखेड तांड्यामध्ये जमलो आहोत। तर आमच्या या तांड्यामध्ये आज बंजारा संस्कृती एक सादर करण्यासाठी आम्ही एक तीज त्योहार इथं साजरा करत असतो। त्या तीज त्योहारानिमित्त काय केलं जातं ते माझ्या मैत्रिणीने सांगितलंच आहे। तर इथं ज्या कुवाऱ्या मुली आहेत त्या सर्व मुली मिळून एक तीज पेरत असतात आणि तिला दररोज पाणी देऊन हे 11 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। त्यानिमित्ताने आम्ही शेवटच्या दिवशी अर्थातच 11व्या दिवशी या तीजेचं विसर्जन करत असतो। तर अशा प्रकारे आमच्या संस्कृतीला बढावा देण्यासाठी आणि ही संस्कृती वर्षानुवर्षे चालत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यासाठी सरकारनेही आम्हाला थोडं योगदान दिलं पाहिजे आणि आम्हाला सरकार मान्यता एक तीज विसर्जनाच्या दिवशी त्यानिमित्ताने फक्त सर्व अविवाहित मुलींना किंवा सर्व शाळेतल्या मुलींना एक सुट्टी प्रदान केली पाहिजे अशी नम्र विनंती। बंजारा परंपरेनुसार ही जी टोपली आहे ना, ही वरिष्ठ माणसाजवळ त्याच्या पायाजवळ ठेवतात आणि तो वरिष्ठ माणूस त्याच्यात काही पैसे टाकतो। नंतर तिथून उचलल्या जाते व काही जे मुली आहेत ना, मग त्याच्यातून ते त्या तीज आहे ना त्याच्यातून ते उपटून घेतात। आमचा परंपरा तीज त्योहार, ज्याचं लग्न आहे ना यावर्षी समजा त्याच मुली इथं असतात आणि ती टोपलं आहे ते लहान लहान छोट्या छोट्या मुली पण इथं असतात। आमच्या आया बाया सर्व गाणे म्हणतात इथं। याला म्हणतो आम्ही बियो, हा बियोचं गीत आहे आमचं। बंजारा परंपरेनुसार तीज त्योहार चांगल्या पद्धतीने पार पडतो आमच्या तांड्यामध्ये। आमचा तांडा एक नावाजलेला तांडा आहे, पारखेड तांडा म्हणून। खूप सुंदर असा कार्यक्रम इथं व्यवस्थित पार पडतात। गावातील वरिष्ठ बाई, माणूस, म्हातारे, मुलं सर्व चांगल्या पद्धतीने हा सण साजरा करतात। आमचा तीज त्योहार मुली इथं गाणी म्हणतात, त्या तीजला चांगल्या पद्धतीने वाटी लावतात। 12 महिन्यातून एकदाच हा सण असतो।
वरिष्ठ मंडळी आमचे मावशी वगैरे सर्वच काही याच्यात फुप्पी म्हणतो आम्ही त्याला, सर्वच याच्यात चौघीजणी चांगल्या प्रकारे जुन्या पद्धतीने खेळ खेळतात. हा तीज या कार्यक्रमांचा आमच्या जुन्या पद्धतीचा हा खेळ आहे. आत्ताच्या या मुलींना हा खेळ पण येत नाही, याचे गाणे पण येत नाहीत, पण या चौघीजणी त्यांना खेळ दाखवत असताना आमचा तीज त्योहार विसर्जनासाठी आता रस्त्याने निघाला होता. चांगल्या प्रकारे डफवादक नितेश जाधव आणि श्याम जाधव चांगल्या प्रकारे वाजवतात. चांगल्या पद्धतीने तीज विसर्जनासाठी आमच्या मुली, आया, बहिणी, काही मुलं त्यांना रस्त्यावर अडवतात आणि त्यांना एक गोष्ट सांगतात. त्याचं उत्तर त्यांनी नाही दिलं तर त्यांना मुलांचा पाया पडायला लागतात आणि मुलींनी त्यांचा उत्तर दिलेलं तर मुलं त्याचे पाया पडतात.